60 वर्षाचा म्हातारा बाप हा आवाज ऐकताच आपल्या मुलीकडे धाव घेतला. चालता येत नाही, हातामध्ये काठी आहे. मुलीचा आवाज ऐकताच 60 वर्षाचा म्हातारा बाप त्या मुलीकडे धावत गेला. हो, विचार करा कसे पाय त्याचे पळले असतील, कसा तो बाप गेला असेल आपल्या मुलीचा आवाज ऐकून. 60 वर्षाचा म्हातारा बाप बसस्टँडवरती बसून आपल्या मुलीची वाट पाहत होता. दररोज सकाळी 60 वर्षाचा म्हातारा माणूस एका बसस्टँडवरती येऊन बसायचा. हातात जुनी पिशवी, डोळ्यात आशा आणि ओठावर फक्त एकच प्रश्न असायचा, आज माझी मुलगी येईल का? गावातले लोक त्याला वेडच समजू लागले होते, कारण गेली 12 वर्ष तर दररोज त्याच बसस्टँडवरती येत होता. पण त्या दिवशी एक बस थांबली. त्यातून जे उतरलं ना, ते पाहून संपूर्ण गाव रडलं. सुंदर मराठी कहाणी, शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. एक कुटुंब होतं, गरिबी होती पण आनंदी घर होतं. लातूरमधील एका छोट्याशा गावात गणपत नावाचा 60 वर्षाचा म्हातारा राहत होता. त्याची एकच मुलगी होती, तिचं नाव होतं गौरी. गौरी लहान होती तेव्हा तिची आई तिला सोडून गेली, म्हणजे मेली होती. गणपतने आई आणि बाप दोघांचं प्रेम देऊन त्या गौरीला मोठं केलं होतं. तो स्वतः उपाशी राहायचा बरं का, पण मुलीला कधी कमी पडू दिलं नाही. हो, गावात लोक म्हणायचे, गणपतचा जीव तिच्या मुलीमध्येच अडकून बसलाय. लोक म्हणायचे. गौरी खूप हुशार होती, तिला शहरात जाऊन मोठं व्हायचं होतं. पण काय झालं माहित आहे, एक दिवस तिला पुण्यामधील एक स्थळ आलं. मुलगा सरकारी नोकरदार होता. आता सरकारी नोकरदार म्हटलं, पैसा तर मागणारच तो. लग्नाचा खर्च, इतर खर्च तर भरपूर होणार. गणपतरावनं काय केलं माहिती आहे, त्या म्हाताऱ्या बापानं दिवस रात्र एक करून त्या मुलीचं लग्न केलं. गणपतला खूप आनंद होत होता, कारण सरकारी नोकरदार त्याला जावाई मिळाला होता. पण पुढे काही असं घडणार होतं की त्याला शॉक बसणार होता. सुंदर कहाणी बरं का, शेवटपर्यंत नक्की बघा. आवडत असेल तर एक लाईक जरूर करा. गणपतला आनंद होत होता, पण तो आतून तुटत होता, कारण त्याचा काळजाचा तुकडा त्याला सोडून जाणार होता, त्याची मुलगी. तो आपल्या मुलीकडे बघायचा आणि कोपऱ्यात जाऊन रडायचा. मुलीकडे बघायचा आणि एकटंच जाऊन कोपऱ्यामध्ये बसून रडत बसायचं. आता त्या मुलीची जाण्याची वेळ आली होती. गाडी निघताना तो रडत म्हणाला, बाळा मला विसरू नको बरं का, मला विसरू नको. गौरी हसून म्हणाली, बाबा मी दर महिन्याला येईन. परंतु आता तो म्हातारा बाप एकटा पडला होता. जे त्याची मुलगी त्याच्या जवळ होती, ती पण आता त्याला सोडून चालली होती. पहिले काही महिने गौरी फोन करायची, बाबा औषध वेळेवर घ्या, वेळेवर जेवण करा म्हणायचे.
गणपत आनंदाने गावात सांगायचा, माझी मुलगी मोठ्या शहरामध्ये राहते. पण शहराची धावपळ वाढली, फोन कमी झाले, नंतर तर पूर्ण फोन बंदच झाले. एक दिवस पोस्टमॅननं सांगितलं, एक पत्र आलं. पोस्टमॅननं सांगितलं की बाबा, तुमची गौरी आता घराकडे येणार आहे, तुमच्याकडे येणार आहे परत. हे शब्द ऐकताच त्या बापाला खूप आनंद झाला. त्या दिवसापासून गणपत रोज बस स्टँडवरती जाऊन बसू लागला, कारण त्याला वाटू लागलं की आता खरंच माझी मुलगी येते. आजकाल ही कित्येक बाप असे आहेत, मुलगी येणार म्हटलं की अगोदरच जाऊन बसणार बस स्टँडवरती. समजा ती 12 वाजता येणार आहे, सकाळी जाऊन बसतो 8-9 वाजता बाप. होतं ना असं? किती जणांसोबत होतं असं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तो गणपतराव सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो तिथेच बसायचा बस स्टँडवरती आपल्या मुलीची वाट बघत. प्रत्येक बसकडे आशेने बघायचा. प्रत्येक वेळी त्याला वाटायचं हीच बस असेल ज्यामध्ये माझी मुलगी, माझी गौरी आली असेल. गावातले लोक हसायचे, म्हणायचे, अरे गणपत, तुझी मुलगी तुला विसरली, आता येणार नाही ते. पण गणपत फक्त हसायचा, नाही माझी गौरी तशी नाही आहे, माझी गौरी तशी नाही आहे. तू एक ना एक दिवस माझ्याकडे येईलच, वाट बघायचा. दररोज तो मुलीसाठी चॉकलेट घेऊन जायचा. म्हातारा बाप, 60 वर्षाचा बाप, आपल्या त्या मुलीला चॉकलेट आवडत होतं म्हणून तो आपल्या मुलीसाठी तो चॉकलेट घेऊन जायचा. आता बराच काळ लोटला होता. गणपत आता खूप म्हातारा झाला होता, परंतु आताही त्याला आशा होती बरं का, माझी मुलगी येणार, आशा होती त्याला. आता चालताना त्याला त्रास व्हायचा, कारण म्हातारा झाला होता, हातामध्ये काटे, चालता येत नव्हतं. पण बस स्टँडवर जाणं त्याला कठीण होतं, तरी पण त्यानं त्या बस स्टँडवरती जाणं सोडलं नाही. एका दिवशी पावसातही तो तिथे बसला होता. चायवाला म्हणाला, काका आता घरी जावा, तुमची मुलगी काय येणार नाही. गणपत डोळे पुसत म्हणाला, माझं मन सांगतंय की आज माझी मुलगी, माझी गौरी नक्की येणार. आणि खरंच संध्याकाळी काय झालं माहिती आहे, एक मोठी बस स्टँडवरती थांबली. गणपत उठला, त्याचे डोळे भरून आले. बसमधून लोक उतरू लागले आणि अचानक काय झालं माहिती आहे, एक महिला त्या बसमधून खाली उतरली. तिच्यासोबत एक छोटा मुलगा होता आणि तीच त्याची गौरी होती, त्याची मुलगी होती. ती रडत ओरडली, बाबा मी आले मी बाबा. 60 वर्षाचा म्हातारा बाप हा आवाज ऐकताच आपल्या मुलीकडे धाव घेतला. चालता येत नाही, हातामध्ये काठी आहे. मुलीचा आवाज ऐकताच 60 वर्षाचा म्हातारा बाप त्या मुलीकडे धावत गेला. हो, विचार करा कसे पाय त्याचे पळले असतील, कसा तो बाप गेला असेल आपल्या मुलीचा आवाज ऐकून.
ती गौरी धावत येऊन बाबाच्या गळ्याला पडली. दोघेही जोरात रडू लागले. गावातले लोक शांत झाले. गौरी रडत म्हणाली, बाबा, माझा नवरा खूप वाईट होता हो. त्याने मला कुणाशीच बोलू दिलं नाही. मी खूप वेळा प्रयत्न केला यायचा, पण मी येऊ नाही शकले बाबा, मी येऊ नाही शकले. गणपतीचे डोळे पुसत म्हणाला, आता तू आलेस ना बाळा, बस झालं. माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. माझ्या डोळ्याने तुला पाहिलो, बस झालं, माझं मन भरून आलं. गौरीने त्या छोट्या मुलाकडे बोट दाखवलं, बाबा, हा तुमचा नातू आहे, नातू. त्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्या बापाला नातू आहे म्हटल्यानंतर एवढी खुशी झाली, एवढा आनंद झाला. त्या नातवाकडे गेला. नातवाने म्हटलं, आजोबा, हे शब्द ऐकताच त्या बापाला, 60 वर्षाच्या म्हाताऱ्या बापाला गगनात मावेना एवढा मोठा आनंद झाला आपल्या नातवाचा आवाज ऐकून. गणपतराव जोरात रडू लागला. त्या बसस्टँडवरती सगळे लोक बघत होते. रडणं थांबवलं नाही. आपल्या नातवाला, आपल्या मुलीला गळ्याला घेऊन तो रडू लागला. आज 12 वर्षाची वाट, 12 वर्षाचं दुःख त्या एका क्षणात संपलं होतं. एका क्षणामध्ये संपलं होतं. वाट पाहणं बंद झालं, कारण त्याची मुलगी परत आली. म्हणून सांगतो मित्रांनो, आई वडील म्हातारे झाले तरी त्यांचं मन मुलांसाठी तसंच वाट पाहत असतं. कित्येक जणांचे आई बाबा आज पण असंच आपल्या मुलांची वाट पाहतात, आपल्या मुलीची वाट पाहतात. मुलगी येते म्हटली की सकाळपासूनच बाप फोना करत राहतो, कधी येणार आहेस, निघालीस का, बऱ्याचशा गोष्टी विचारत असतो. कारण आपल्या लेकरासाठी त्या बापाचा, आईचा जीव तडफडत असतो, भेटण्यासाठी, बघण्यासाठी. त्यांना पैसा नको असतो, फक्त एक फोन, एक भेट हवं असते आणि थोडंसं प्रेम हवं असतं. तर हे विचार, ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा बरं का. आणि कमेंट बॉक्समध्ये माझे बाबा असे जरूर लिहा. तर चला, आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.